जाण्यानं महाराष्ट्राला वेदना झालेल्या आहेत, मात्र आपण आपलं काम सुरू ठेवलं पाहिजे. तीच खरी श्रद्धांजली दादांसाठी असेल अशी भावना विद्याप्रतिष्ठानमधील शोकसभेमध्ये अनेकांनी व्यक्त केलेली आहे आणि दादांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. वळ्यात पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर लवकरच बारामतीमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदार यादी अपडेट अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदार यादी सोमवार 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे आणि हरकतींची छाननी करून त्या 6 मार्च 2026 पर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत आणि अंतिम मतदार यादी मंगळवार 10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल. सुनेत्रा पवार यांनी नुकतंच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमधून सुनेत्रा पवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार